नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत बोटनेकमधील एक छान अशी ब्लाऊज डिझाईन, बॅकनेक डिझाईन खूप सोप्या पद्धतीने बनते। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला या ब्लाऊजची जी मापं आहेत ती सांगते। याची पूर्ण उंची जी आहे तयार होऊन जी उंची आहे ती 14 इंच आहे, तर मी ते 15 इंच घेतलेला आहे। शोल्डरचा अर्ध करून इथे 7 इंच घेतलेला आहे। जेवढं शोल्डर घेतलं आहे तेवढाच मुंडासुद्धा घेतलेला आहे इथे 7 इंचाचा। त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच लूजिंग टाकलेलं आहे। त्याच्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, कमरेचा चौथा प्लस 1 इंच टक्ससाठी आणि त्याच्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन या प्रकारे इथे घेतलेला आहे। तर आता आपण बघूया गळा कसा ड्रॉ करायचा तो। तर सगळ्यात पहिलं मी इथे शोल्डर पट्टी जी आहे ती 3 इंच घेतलेली आहे, ती शिवून 2.25 इंचाची तयार होईल। त्याच्यानंतर गळ्याची जी खोली असते ती इथे 2.5 इंच घेतलेली आहे आणि एक बॉक्स तयार करून घेतला आणि इथे गोल गळा ड्रॉ करून घेतला आहे। आता ह्याच्या खाली मी 3.5 इंच घेणार आहे। 3.5 इंचावरती इथे एक मी मार्क करून घेतलेला आहे आणि मला खालची पट्टी जी असते आपली बॉर्डर पट्टी ती मला 3 इंच हवे, तर तिथे सुद्धा मी अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घेऊन 3.5 इंचावरती मार्क केले। आता इथे 4 इंचाचा मी बॉक्स तयार करून घेणार आहे 4 इंचावरती आणि इथे एक बॉक्स तयार करून घेणार आहे। आता इथे वरच्या गळ्याच्या साईडला तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे इथे मी 1.25 इंच आतमध्ये घेतलेलं आहे आणि तिथून एक रेष आखून घेतलेली आहे। ज्यांची ड्रॉइंग चांगली आहे त्यांना हा आकार खूप छान प्रकारे देता येईल, पण तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये त्या प्रकारे हा आकार आता मी देऊन घेते। आपलं जे चंचूपत्र असतं ना त्या तसा साधारण हा आकार आपल्याला करून घ्यायचा आहे, तसंच दिसतं हे। तर हा असा आकार आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे। माझं ड्रॉइंग एवढं चांगलं नाही आहे, त्याच्यामुळे एवढा प्रॉपर असा आकार मला देता येत नाही आहे, पण ज्यांचं ड्रॉइंग चांगलं असतं त्यांचा आकार नक्कीच छान येतो। तर इथे आपण काय करायचं आहे, मी माझी टेक्निक सांगते तुम्हाला। मी काय करते, जेवढा गळा असतो तेवढा कॅनव्हास पेपर घेते आणि तो मधोमध व्यवस्थित फोल्ड करून घेते आणि ब्लाऊजवरती ठेवते। आता ब्लाऊजवरती ड्रॉ केलेला जो गळा असतो तो वरती कॅनव्हास पेपरवरती आपल्याला दिसतो, तो मी इथे छापून घेते आणि आता आपण परत हा फोल्ड केला की हा परत वरच्या साईडने दिसतो आणि हा वरच्या साईडने सुद्धा छापून घेते। ह्याच्यामुळे काय होतं, दोन्ही साईडला गळा अगदी प्रॉपर व्यवस्थित म्हणजे दोन्ही साईडला समान गळा व्यवस्थित येतो सारखाच। आता इथे ही जी लाईन आहे ती मला थोडीशी जास्त वाटते, त्याच्यामुळे मी इथे अर्धा इंच कमी करते। 3.5 इंच जिथे घेतलं होतं तिथे 3 इंच करते आणि इथून पुन्हा एकदा शेप देऊन घेते। तुम्ही सुद्धा अगोदर घेतानाच 3 इंच घ्या, कारण की 3.5 इंच खूप मोठं होतं त्याच्यामुळे। तर आता इथे दोन्ही साईडला हे काढून घेतलेलं आहे मी आणि आता हे आपण थोडं 1-1 इंच बाजूला सोडून आपण हा कॅनव्हास पेपर आहे तो आकारामध्ये कट करून घेऊया। कट केलेला कॅनव्हास पेपर आहे तो मी अस्तरावरती इस्त्रीच्या साहाय्याने चिपकवून घेतला आहे आणि ह्याला सुद्धा आता छोटे छोटे कट देऊन घेते आणि आता हे आपण शिवून घेऊया। म्हणजे हा आपला जो गळा आहे कॅनव्हासवरती हे केलेला तो फिक्स होऊन जाईल आणि आपल्याला शिवताना सुद्धा काही प्रॉब्लेम होणार नाही। आता माझं ब्लाऊज पीस आहे ते खूप पातळ आहे, त्याच्यामुळे मी कॅनव्हासचा गळा वापरते। तुमचं जर पातळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट ड्रॉ करून म्हणजे अस्तरावरती गळा ड्रॉ करून तो उलटवून घेतलात शिवून तरी पण खूप छान आणि फिनिशिंगनेच बसतो हा गळा। फक्त माझा ब्लाऊज पीस इथे खूप पातळ आहे। शिलाई जी आपली शिलाई केल्याच्या नंतर आतमध्ये जो कपडा राहतो तो बाहेरच्या साईडने दिसणार, म्हणून मी कॅनव्हास पेपर वापरते। तर आता इथे मी एक पट्टी घेतलेली आहे आणि ह्याची आपल्याला एक नाडी बनवून घ्यायची आहे। तर 1/2 इंचापेक्षा थोडंसं जास्त मार्जिन ठेवून मी इथे शिलाई मारून घेते आणि त्यानंतर आपल्याला ही उलटवून घ्यायची। जशी आपण नाडी तयार करतो त्याच पद्धतीने करायची, फक्त थोडीशी जाड करायची। लूप टर्नरच्या मदतीने मी हे पलटवून घेते
हे पलटवून झालं की आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्या 2-2 इंचाच्या आपल्याला नाड्या तयार करून घ्यायच्या आहेत. छोटे छोटे 2-2 इंचाचे तुकडे कट करून घ्यायचे आहेत. साधारणतः 8 तुकडे लागतात या गळ्यासाठी. जर तुम्ही 3 इंचावरती हे घेतलं तर गॅप घेतलात तर 8 पट्ट्या लागतात. तर आता हा जो पहिला अस्तराचा भाग आहे तो मी मेन फॅब्रिकला जॉईंट करून घेते. त्याच्यानंतर आपण गळा कसा शिवायचा ते बघूया. तर इथे घेतलेला आहे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक अटॅच करून उरलेला भाग कट करून सुद्धा घेतलेला आहे. आता आपण ह्याला कॅनव्हास जॉईंट करून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिलं मी कॅनव्हासचं मध्य काढून घेणार आहे. आपल्याला जर ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये शिवायचा असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला करणं भाग आहे. आणि मेन फॅब्रिकला तर इस्त्रीमुळे मध्य पडलेलाच आहे. तर व्यवस्थित मध्यावरती मध्य ठेवायचं आणि इथे आपल्याला पिन लावून घ्यायचे. आता काय करायचं आहे, मध्ये जी आपण 3 इंचाची पट्टी सोडली होती तिथे 1-1 इंचावरती खून करून घ्यायचे. 4 खुणा होतात आणि 4 खुणा होतात. दोन्ही साईडला 4-4 खुणा होतात. आणि आता आपण हा गळा जो आहे तो शिवून घेऊया. थोडंसं जवळून दाखवते तुम्हाला मी. आपण ह्या नाड्या ज्या आहेत त्या कशा लावायच्या आहेत त्या. तर ही नाडी आपण फोल्ड करायची आणि ह्याचा अर्धा भाग आतमध्ये जाईल आणि अर्धा भाग बाहेर राहील. मी खून करून दाखवते तुम्हाला. हा अर्धा भाग आपल्याला बाहेर ठेवायचा आहे आणि त्याच्या पुढचा अर्धा भाग आहे तो आपल्याला आतमध्ये शिलाईच्या मार्जिनने टाकून द्यायचा आहे. खूप सावकाश आपल्याला ही शिलाई करायची आहे. अजिबात घाई करायची नाही. तुमचा ब्लाऊज खरंच खूप फिनिशिंगने तयार होणार आहे आणि तुमचं कस्टमरसुद्धा खूप खुश होणार आहे. फक्त घाई करायची नाही, थोडासा वेळ द्यायचा. हे फक्त नाड्या लावायलाच थोडासा वेळ लागतो, बाकी गळा जॉईंट करायला अजिबात वेळ लागत नाही. तुम्ही हा नाड्या वरून सुद्धा लावू शकता, पण असं केल्याने काय होतं, फिनिशिंगमध्ये लागतात आणि त्या बाहेर दिसत नाहीत. मी तुम्हाला ही पूर्ण शिलाई झाल्याच्या नंतर दाखवेन. अजिबात कुठेच नाड्या दिसत नाहीत. ह्या फिनिशिंगमध्ये एकदम प्रॉपर अशा लागतात. जिथे आपला कर्व आहे तिथून आपल्याला व्यवस्थित शिलाई घ्यायची. जसा आकार कॅनव्हासवरती आपण आखलेला आहे, ड्रॉ केलेला आहे, त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई मारायची, म्हणजे गळा खूप सुंदर होतो. आता इथे सुद्धा आपल्याला नाड्या लावून घ्यायच्या आहेत. तर इथे लाईटच गेली माझी, सारखी लाईट जात होती, त्याच्यामुळे ह्या ब्लाऊज शिवताना खूप प्रॉब्लेम आला. परत लाईट गेली आणि लाईट गेल्यावरती सुद्धा 2 सेकंद माझी मशीन चालू राहते. नाहीतर तुम्ही लोक म्हणाल की लाईट गेली आणि मशीन कशी चालू आहे. 2 सेकंद चालू राहते. तर इथे मी नाडे जॉईंट करून घेतलेत आणि आता पाव इंचापेक्षा थोडंसं मार्जिन सोडून आपल्याला आतमधला जो एक्स्ट्राचा कॅनव्हासचा भाग आहे तो कट करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर ह्या गळ्याला सुद्धा आपल्याला प्रॉपर असे कट देऊन घ्यायचे, जेणेकरून गळा पलटी करताना आपल्याला त्रास होणार नाही. आणि आता आपल्याला हा गळा जो आहे तो पलटी करून घ्यायचा आहे. तिथे नाड्या असल्यामुळे तो पटकन पलटी होतो आणि खूप फिनिशिंगने या नाड्या लागतात. तुम्ही बघू शकताय, खूप छान अशा लागतात. हा पूर्ण गळा पलटून झाल्याच्या नंतर तुम्ही इस्त्री करू शकता, पण मी इथे दाबशिलाई मारून घेते कारण की मला ते जरा सोपं वाटतंय. तुम्ही इस्त्री केलीत तरीही चालेल. दाबशिलाई मारताना अस्तराचा भाग वरच्या साईडने दिसणार नाही ह्याची काळजी घ्यायची. आता इथे दाबशिलाई माझी मारून झालेली आहे आणि याला मी आता लेस लावणार आहे. तर लेस लावताना सुद्धा आपल्याला थोडंसं सावकाशच लावायचं आहे. आता इथे गोलव्या आकारात लेस लावायचे, तर लेस थोडीशी लूज सोडत जायची आणि लावायची. जिथे कॉर्नर आहे तिथे थोडीशी चून घ्यायची तिथे लेसला आणि लेस लावायची. त्याच्यामुळे आपला गळा जो आहे तो वर उचलला जात नाही. थोडंसं आपल्याला तिथे एक प्लेट टाकून घ्यायची आणि पुढे लेस लावणं कंटिन्यू करायचं आहे.
तुम्ही बघताय जिथे कॉर्नर आहे तिथे मी व्यवस्थित फोल्ड करून घेते. जास्त फोल्ड करायची नाही, थोडीशीच फोल्ड करायची, कारण की ही जी लेस आहे ती पाव इंचापेक्षा थोडीशी मोठी आहे, पूर्ण अर्धा इंचाची पण नाही आहे. त्याच्यामुळे थोडीशीच आपल्याला फोल्ड करावी लागते. ज्या मोठ्या लेस असतात त्या आपल्याला जास्त फोल्ड कराव्या लागतात. आता इथे माझी प्रॉपर लेस लावून झालेली आहे. तिला डबल शिलाई मारून घेते मी, कारण की लेस थोडीशी ब्रॉड आहे त्याच्यामुळे. इथे शिलाईसुद्धा कंप्लीट झालेली आहे. ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता ब्लाऊजचा कपडा उरला नव्हता त्याच्यामुळे मी इथे रेडीमेड दोरी वापरणार आहे. तुमच्याकडे जर ब्लाऊजचा कपडा उरला असेल तर तुम्ही त्याचीसुद्धा दोरी लावू शकता आणि ती खूप छान दिसते रेडीमेड दोरीपेक्षा. तर इथे ब्लाऊजचा कपडा कमी होता, तर ह्याच्यामध्ये आपल्याला ही दोरी आहे ती झिगझॅग पद्धतीने टाकून घ्यायची आहे. आणि इथे झिगझॅग पद्धतीने टाकून घेतलेली आहे. थोडासा काठाचा भाग उरला होता ब्लाऊजचा, त्याचे इथे लटकनसुद्धा करून घेतलेले आहेत. आणि तयार झालेला आहे ही आपली ब्लाऊजची डिझाईन. मी टक्स आणि टाकायला विसरले, ते तुम्ही नंतर टाकून घ्या. तर इथे आपल्याला हात शिलाईसुद्धा मारायची गरज पडत नाही आणि एकदम फिनिशिंगने आपलं बसतं. तुम्हाला मी मगाशी सांगितलं तेच, अजिबात पाठीमागच्या साईडने आपले नाड्या दिसत नाहीत. तर खूप छान असा हा ब्लाऊज तयार होतो. तुम्हाला जरी ब्लाऊज डिझाईन आवडली असेल तर नक्की लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.